उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय। आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा। प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। टोल कोणी फोडला आहे सगळ्यांना माहीत आहे। हा टोल आम्ही फोडला असता तर एवढ्या जेलमध्ये असतो। या सरकारला मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची गरज आहे, त्यामुळे हे सरकार मनसेवरती कारवाई करणार नाही, त्याच्यात ती हिंमत नाही, असं संतापजनक विधान आमदार रोहित पवार यांनी केलं आहे। पाहूयात रोहित पवार नेमकं काय म्हणाले। बघा, तुम्हालाही माहिती आहे, सरकारला माहिती आहे, जनतेला माहिती आहे की टोल नाक्याची तोडफोड कुणी केली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली। आता मनसेची जरूरत भाजपला आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुंबईचं इलेक्शन लढण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे मला वाटत नाही की मनसेवर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जाईल। आम्ही असतो तर कदाचित आता आम्ही जेलमध्ये असतो, नाही तर आमचे कार्यकर्ते जेलमध्ये असते। पण शेवटी राजकारण करण्यासाठी मनसे हा पक्ष भाजपसाठी एकनाथ शिंदे साहेबांची अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तर मला वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।